नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जे आहेत ते बसलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर या धक्क्यांची कारणं काय आहेत, हा भूकंप कसा मोजला जातो हे आपण आज जाणून घेणार आहोत। मी आता पुण्याच्या भूकंप ज्या ठिकाणी घडले जातात त्याचं मोजमाप होतं असं ही भूकंप मोजक वेधशाळा आहे आणि हा सिस्मोग्राम आहे। जगभरात कुठेही भूकंप झाले तर त्या भूकंपाची तीव्रता या सिस्मोग्रामवरती नोंद केली जाते। आत्ता जर पाहिलं तर कोलंबियामध्येही मोठ्या प्रमाणावरती भूकंप जो आहे तो झालेला आहे, त्याची नोंद जी आहे ती या सिस्मोग्रामवरती पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर या सिस्मोग्रामवरती या ठिकाणी सर्व रेषा ज्या आहेत त्या आपल्याला सरळ पाहायला मिळत आहेत, मात्र ज्या ठिकाणी जास्त गडद रेषा झालेल्या पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे या आहेत नाशिकच्या परिसरातल्या, म्हणजे पुण्यापासून 212, 215, 220 किलोमीटर अंतर जे आहे ते यामध्ये झालेलं आहे आणि या भूकंपाची ही तीव्रता जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी रेषा गडद झालेल्या आहेत आणि त्याचं मोजमाप जे आहे ते या वेधशाळेमध्ये केलं जातं। आता जर पाहिलं तर जगभरातला भूकंप जो आहे तोही या ठिकाणी मोजला जातोय आणि 10 तारखेचा हा आपण चार्ट जर पाहिला तर 10 तारखेला किती ठिकाणी किती वेळा हा भूकंप झालेला आहे याची नोंद आहे आणि हा जो चार्ट आपण पाहतोय हा कोलंबियामधला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तीव्रता जी आहे ती या चार्टवरती नोंदली गेलेली आहे। त्यामुळं पुण्यामधून देशभरातलं त्याचबरोबर जगभरातलं भूकंप किती ठिकाणी होतो, कशा पद्धतीने होतो याची नोंद जी आहे ती पुण्याच्या वेधशाळेमध्ये केली जाते आणि त्याचं हेच मशीन आहे, हे रात्रंदिवस चालू असतं, याला सिस्मोग्राम म्हटलं जातं आणि त्याची कारणं जी काय आहेत ती अजूनही भूगर्भ अभ्यासक जे आहेत ती शोधतात आणि आता सेंटर जे आहे ते नाशिक या ठिकाणी नोंदलं गेल्याची माहिती जी आहे ती या सिस्मोग्राम चार्टवरती या पट्टीवरती सध्या नोंदली जाते। त्यामुळे आता भूगर्भ अभ्यासक या संदर्भातला अभ्यास करतायत आणि त्या संदर्भातली माहिती जी आहे ती काही दिवसांमध्ये समोर येईल। कॅमेरा आदर्श खटकेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।